गुड मॉर्निंग हिंगोलीकर. आप्पा चहा पाणी झाला का? वाघजडीचे वाननेर. आपला सचिन भाऊ आला फ्रेश होऊन. आता बघा कसा हसू राहिला. अरे काऊन भूषण भाऊ, झालं का तोंडून तुमचं? भूषण भाऊले निंबाचा पाला खाऊन जुला ब वो कैसी चल रहे हो वो हिला हिला के हिली. ते हमारे सचिन भाऊ हिलेल के चल रहे. निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये अनिकेत भाऊ आमची शांतीपूर्व हवा खात. गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आता चाललो आम्ही फिरायला. सचिन भाऊच्या गावात. अरे पारे यायनं मला कसं बसवलं. मला बा कसं बसवलं यायनं. जाऊ नको तिथं ते म्हणून. हात नाही लागला पाहिजे ना. हात नाही लावायचा. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो तळ्यावर. सचिन भाऊच्या गावामध्ये आलो होतो आम्ही. खूप छान वाटलं इथं येऊन. वातावरण पण खूप छान आहे. आणि भूषणले तर बिमारी झाली लागलाय वातावरण. पण बिमार झाला भूषण. भूषण म्हणते मला अमरावतीत जायचं आहे लवकर. 3:30 वाजताची ट्रेन आहे. हा मग हो विचार करू. हा जाच काय पहिले तळ्यावर जाऊ, मग नंतर विचार करू. बरं. आम्हाला तळ्यावर आणलं आहे. सचिन भाऊची चाल आणि ढाल हे कोणीच जिंकू शकत नाही. कारण की पुष्पा भी म्हणते सचिन भाऊ के आगे झुकेगा नहीं साला. हे आहे गावातलं तळं. तळं म्हणजे मला काही कळत नाही. आपल्या भाषेत आपण याला तलाव म्हणतो. एक छोटस हे तळं म्हणजे तलाव. आपल्या छत्री तलावासारखे गावातले तलाव आहे. मस्त वातावरण आहे. आणि तिकडं ते बघा पक्षी बघा. खूप सारे पक्षी बघायला मिळतील तर मस्त. अजून ते काटे सोडते ते कुठलं पक्षी आहे रे सचिन भाऊ? प्राणी पाणी पाणी प्राणी सायाळ. सायाळ भेटलो तर काल आम्हाला. पर्कोपाईन म्हणते त्याला. भूषणला माहिती आहे कारण की भूषण एक बंदर जंगली बंदर आहे. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. झाली आमची मजा छोटीशी मस्त सचिन भाऊच्या गावामध्ये. खूप धन्यवाद सचिन भाऊचा. आम्हाला आणलं नदीच्या काठावर, तळ्याच्या काठावर. चला आता आम्ही चाललो घरी. पप्पानी बोलवलं तेल आणायला. मग त्याची करते भाजी. तेलाची भाजी म्हणजे तेल टाकन पहिले, नंतर त्याच्यात कांदा निंबू मिरची सगळं टाकून मग भाजी करन त्याची वाली. भूषण कसं वाटलं तुले इथं येऊन? एक नंबर तळ आहे. हा एक नंबर तळ आहे. काहून त्या नळल्यात आवाज नाही? पोहे खाल्ले नाही का त्या सकाळी? गला झाडले तेरा थोडासा पहिले. अरे एक नंबर तळ आहे. अरे बाप रे बाप. तळ्याचं नाव आहे प्रभूचं तळ. प्रभूचं तळ. तुम्हाला रम्य असं विजिट करायची असेल
तर लिहून भेटा. हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील वाघजाळी या गावी वाघजाळी गावात आल्याच्या नंतर कोणालाही विचारा प्रभूचं तळ कुठे आहे तर ते तुम्हाला आणून सोडेल. इस गाड़ी को कुछ चाबी नहीं है, देखो ये बंदा कैसे चला रहा है. चाबी नहीं है, गाड़ी चल रही है. ठुमक ठुमक टू ठुमक ठुमक. अमरावती अमरावती. असं का? हो लय लांबचं टिप्पण झालं. हो लय लांबच्या इथं. आहे. हो हो हो. इथली विहीर आहे आणि ह्या गावातल्या विहिरी पाणी पुरवठा केला जाते. पूर्ण वरचं जे पाणी आहे ते या विहिरीमध्ये साचलं जाते आणि या पाण्याचा चांगला वापर होण्यात येतो या गावाच्या माध्यमातून. आणि हे बुद्ध विहार आहे या गावातलं छोटंसं मस्त पिंपळाच्या झाडाखाली. बघा किती छान निसर्ग वातावरण आहे. आपले सचिन भाऊ एवढ्या चांगल्या निसर्गात राहत असून खूप छान वाटते आम्हाला. बघा किती छान डेकोरेशन, हे गोटे वगैरे लावून, हे स्टोन ब्लॅक स्टोन लावून मस्त बुद्ध विहार सजवण्यात आलाय. आणि त्यांना पण एक आम्ही चाललो पाणी प्यायचं आणायला. कुठं नळावर नाही नाही विहिरीवर. विहिरीवर चाललो. विहीर आहे एक पाण्याची विहीर आहे मस्त. तिथं आम्ही पाणी प्यायचं आणतो. मस्त पाणी आहे. गावातलं गोड गोड पाणी आहे सचिन भाऊच्या. या वावरात हागायला जातो तू. पाणी आणायचं कुठे आहे आपलं विहीर? हे मंदिराजवळ का? तीनच आवाज काढला ना, कू कू ते जे आवाज आहे ना कोकिळाचा. आणि बाज काय एवढा छोटा नसते, थोडा मोठा असते. ते काय? कोकिळा होती आणि अनिकेत बिना फालतू तिला बाज म्हणत होता. कोयल होती आणि अनिकेत बाज म्हणत होता. त्याला काय अनिकेत? आपण आलोय आता विहिरीवर आणि आता भरणार आपण पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी. काही होत नाही. अब एक मंजिल खोल आहे ते काही होत नाही आले. तेवढ्या वर तिथं तू तळापर्यंत जर पोचला तर वरत कोण काढाल? मला तर ते विचार करूनच फट्टे केंद्र पळा काय होणार. यांनी प्रेरणा नाही गावात असून तुलचं येतच नाही. आणि मी मला तर स्वतःला येतच वाचू नाही. शकतो. पेरणं नाही आलं तरी पण. कसं कसं तेवढं पेरणं येते ना मला स्वतःला वाचवण्यापुरतं. पहिला स्वतःपुरती काम करत होते सचिन. लात मारते दे धक्का विहिरीत. मोबाईल आहे ना. आता गाव पाणी देते इथलं यासाठी. काय म्हटलं भूषण भाऊ? निसर्ग रम्य असं वातावरण, बरं. शहरामध्ये न मिळणारं वातावरण. वाह वाह, क्या कविता कही है बॉस. कविता को छोड़ो, मोटू को पतलो, मोटू को पकडो. बघा गावातली मस्त अशी छोटीशी एक जिंदगी किती छान वाटते. आपल्या शहरामध्ये पाणी इथं फेकण्यात येते, वापरण्यात नाही येत बरोबर प्रमाणे. चांगलं पाणी रस्त्यावर चांगलं पाणी वेस्ट करते, बाहेर छिपते रोडावर. आणि हा निसर्ग जे वातावरण आहे हे फक्त आपल्याला गावाखेड्यामध्ये दिसू शकते, कारण की शहरामध्ये असं वातावरणच भेटतच नाही आपल्याला. गुलाबी पाखरं बघा, हे गुलाबी पाखरं. काय म्हणते सर याला? भूषण सर काय म्हणते याला? ड्रॅगन फ्लाय म्हणतो. ड्रॅगन फ्लाय. आपण याला नाव देऊ पिवळं ड्रॅगन फ्लाय. नाही काय गुलाबी आहे ना? गुलाबी, पिंक 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 ड्रॅगन फ्लाय. ओके ओके. पाणी प्यायचंय का हा प्याच होईन ते पाणी? तुम्हाला? प्यायचंय नाही सध्या नाही. बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर भाऊ सचिन भाऊ पाणी पिता. हे जे आहे पिवळंवालं हे पाणी काढण्याचं साधन आहे, भांडं आहे, पाणी काढण्याचं भांडं.
आणि घरगुती भांडं बनवलं गेलं. भांडं उचलता हा नाही भाऊचा व्हिडिओ काढू द्या. चला आता पाणी भरला मी एक गुंड. तुमच्या भागात काय म्हणते गुंडला? भांडा. हांडा. चला मग चलो चला आता चाललो आम्ही घरी. आता मस्त पाणी नेतो घरी. यायले दाबून खाऊ घालतो काहीतरी जे आता आईने बनवलं आहे. मग खाणं झाल्याच्या नंतर मग बघू काय करायचंय. तर चला भेटू घरी रस्त्याने. भेटू अमरावती. इथून भांडा कारण पाणी आपणही पिणार आहे. बोला नाही आंघोळ केली म्हणून ओलं करते करत आणून. आंघोळ केली म्हणून ओलं करते का जाणून. खरकट्या तोंडाचे आंघोळ करायला कोण मना केलं तुले? आलो आता आम्ही घरी. भांडं ठेवून देतो पाण्याचं. बघा काका काकू कसे आमच्यासाठी स्वयंपाक तयार करत आहे. गरम गरम लिंगा पिक्चर सारखे काका बसले. पुऱ्या काढू राहिले आमच्यासाठी मस्त. काकू लाटून देत आहे तिकडं. काका खतरनाक आहे आमचे. हे बघा मस्त काका आणि काकूनी मस्त जेवण बनवून आम्हाला आणून दिलं. त्याचपैकी भूषण भाऊ एक नंबर म्हणते. जेवण केलं आताच आम्ही आणि थोडा आराम करतो. बाज वगैरे टाकली आम्ही मस्त. इकडं निंबाचं झाड आहे खूप छान. सचिन भाऊची बाज हे. आणि भूषण माझा भाऊ हा मोबाईल पाहत झोपतो म्हणते पण काही झोपून राहिला नाही. मला झोपून येऊ राहिला. पूर्ण जागा घेऊन घेतली बाजीवर तर एकट्यानंच. पण मस्त वातावरण आठवलं मला. आता मस्त झोप येते. थोडा आराम करतो. नंतर मग तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात झोप झाल्यानंतर. काय म्हणता भाऊ तुम्ही काही बोलायचं आहे का तुम्हाला? A few moments later. उठ रे अनिकेत उठ चल. उठ चल टाइम झाला. चल तिकडे साप निघाला पहाटेचा तिकडे. 2,000 years later. जुगनू. हे बघा जुगनूचं पाखरू. हे बघा जुगनूचं पाखरू आहे हे. और हावरे चमकून राहिलं रे इथं. अंदर टाकत नाही. और श्री आपल्याला मोबाईल मध्ये नाही दिसत यार. त्या मोबाईल स्टोरेज 628 घेतलं होतं का? 428 628 होतं ना. जुगनू जुगनू आहे. त्याच्या मागे लाईट सारखं जमजम होत राहत. अबे फोक. मग आलो तर उद्या आलो तर आलो. आता आलो आम्ही जुगनू पाहून. आता सचिन आम्ही भाऊ झोपणार मस्त. बाय बाय. आमचा ब्लॉग झाला खतम. उद्या आम्ही चाललो अमरावती. ते आमचे सचिन दादा झोपले तिथे. आता आम्ही झोपतो मस्त. जुगनू वगैरे पाहिले आम्ही सचिन भाऊच्या गावात. सचिन भाऊ मस्त रोजच पाहिजे जुगनू सचिन भाऊ. आता बिग बॉस पाहू राहिला सचिन भाऊ. बिग बॉस. चला असंच प्रेम देत राहा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण परत. पुढच्या ब्लॉग बाय बाय. मी दाखवणार. गुड नाईट. सी यू. बाय. गुड नाईट.